एक मिनिट तर हातावर लागलाय का चेक करते. कमी कर. हॅलो मित्रांनो, मी अलंकार मात्रे स्वागत करतो तुमचा परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ताची ही जी व्हिडिओ असणार आहे, ही व्हिडिओ नसणार म्हणजे असा एक छोटासा ब्लॉग नसणार आहे. तर आपण आता बनवत आहोत सिरीज कुठली तर आपण सिरीज करत आहोत चारधाम यात्रा 13 मे. आणि आम्ही निघत आहोत, आम्ही म्हणजे मी आणि अजून पण आहेत ते तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत. आणि आम्ही निघत आहोत मुंबई टू उत्तराखंड चारधाम यात्रा. तर अशी आपली ट्रिप होणार आहे. खूप साऱ्या रस्ते रोड ट्रिप सगळं बघायला मिळणार आहे. इकडून राजस्थान, मुंबई टू राजस्थान. आणि गाडी बघा फुल काय फुलं कशा आल्या पूर्ण पॅकिंग करत आहोत. तिथं आता गाडीची चालू आहे पूजा. मावशी काय बोलशील? रस्ता सटासट क्रॉस कर, चांगली चाल रस्त्यावर, पोराबाला ना सुरक्षित ने ना सुरक्षित आण. आव्हानाचा तुझा काम देवा, तुम्ही पण पाठीशी राहा. गाडीला सांगत आहे मावशी, पाहिजेच सांगायला. बरोबर आहे मावशीचा. मी डायलॉग मारू का यस एक मोठा डायलॉग होता. सोबत कोण कोण जाणार आहेत अजून तुम्हाला माहिती नाहीये, पण मी आता तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देईन. प्रियेश, दीपेश, श्रुती, अलंकार मात्रे. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत, जर्नी स्टार्ट करत आहोत. आम्ही 4 जण आहोत. एक मी, एक श्रुती मात्रे, एक प्रियेश करत आणि एक दीपेश करत, असे आम्ही 4 जण आहोत. चला करूया सुरू हा ब्लॉग. मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे गाडीत, आत्तापासून हवा कमी झाली आहे. निघतो का बॅग काढायला लागेल. थँक्यू काढून दिल्याबद्दल. तर चालू आहे आता पंप हवा भरण्यासाठी. सुरुवातीलाच काम आली मशीन. तर हवा भरून झाली आहे एकदम मस्त. 2 मिनिटात हवा भरली आणि आता निघालो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. तो आंब्याचा शॉप आहे इथं आणि आपला दीपेश करत त्याच्या नियमाप्रमाणे वागत आहे. 223 किलोमीटर आलो आहोत. तर चला वाव, चिप्स खाता खाता मजा करता करता चला. आम्ही आहोत गुजरातमध्ये आणि आम्ही चाललो अहमदाबादला आता. मित्रांनो केम छो मित्रांनो, केम छो? मजामा छो? हम भी मजामा छो. तर शुभ प्रभात मित्रांनो. मित्र हो, आलाय तेव्हापासून झोपलाय बंदा. त्याला माहितीच नाही का कुठून कुठं आलो. मुंबई पासून झोपलाय तो. आता कुठे संपेल, आता राजस्थान आता लागू थोड्या वेळात. पण भाई उठतच कुठे नाही. थांबवली गाडी, नाही थांबवली, काय माहिती नाही. नाही त्यांना. त्याला काहीच माहिती नाही. तो कुठल्या आपण आता बोलतात ते सुद्धा त्यांना माहिती नाही. तो बघत पण नाही, बोलत पण नाही ना ऐकत पण नाही. तुम्ही तुमचा, मी माझ्या दुनियेत. त्याने स्वतःची नवीन दुनिया बनवली त्या गाडीच्या एका कोपऱ्यात. स्लीपर कोचचा फायदा घेणार तर हा 100%. बोली सांगा. आता इथं थांबवली. हा. कलव कशी पुसून आणली. त्याच्या आधी त्याच्या आधी घरी थांबवलेली. कोच डोक्यात कणाचा लागलाय. लागला ते पण माहिती नाही. लागला आता दुखतंय. चाललंय माणूस उठला आता चाललाय. कुठं चाललाय काय माहित. गाडी उद्या थांबवली टोल नाक्यावर बाजूला. तिकडे गेलाय वाटतं, बाथरूमला गेला वाटतं, कोपऱ्यात चाललाय अजून. बाय बाय बाय. कडे काय बोलशील? काही नाही बनवता होता. तोंड धुवायला गेलो. माझं अवस्था वगैरे बोल. माझी तर मित्रांनो आता आम्ही आहोत, तुम्हाला दाखवतो. आम्ही आता आहोत वडोदराच्या तिथंच आहोत. आता तिथून आपण हायवे सोडणार आहोत आणि पकडणार आहोत अहमदाबाद वडोदरा हायवे. आत्ता वाजले 8 आणि 8ला आम्ही पोहोचलो आहोत वडोदरा. म्हणजे 6 तासात मुंबई ते वडोदरा येऊ शकतो आपण. अहमदाबादच्या शेतात अलंकार मात्री मस्त रिलॅक्समध्ये
आराम करताना. तर मित्रांनो आपण भाकरी करू. चला या गरम भाकरी खायला. तर मित्रांनो आता आम्ही अहमदाबादमध्ये आहोत आणि इथं बसलो आहोत आम्ही रस्त्याच्या साईडला गाडी लावून. बाईकवाले वाकून वाकून बघतायत. जवला आणि भाकरी खात आहोत. मस्त गरम केली आणि आता खायला बसलो आहोत. आता वाजले आहेत 9 वाजले आहेत आणि आम्ही बसलो आहोत खायला. मस्त नाश्त्याचं टायमिंग आहे आणि नाश्ता करतो. तर साई आणि आपला प्रियेश आणि दीपेश काय बोलणार तुम्ही? कसं वाटते तुम्हाला? आणि समोरच ही बघा शेती आहे. कसली आहे? ज्वारीची आहे का? ज्वारी या बाजरी काहीतरी असतं त्यांची. तर चला आम्ही खातो मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. झालेला आहे. तर तुमचा सर्वांचा राजस्थानमध्ये स्वागत आहे. खमागणी खमागणी. आम्ही याच्या आधी आलो तेव्हा आम्हाला राजस्थानची भाषा येते. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहोत खेरवारा. राजस्थानच्या खेरवारा शहरामध्ये आता आम्ही आहोत आणि इकडं आता आम्ही थोडासा स्ट्रीट मार्केटमध्ये थोडासा शॉपिंग आणि थोडासा फ्रूट वगैरे बघतो. मिळतात का? तर बघूया आपण पूर्ण मार्केट यांचा एक्सप्लोर करूया. आणि ऊन एवढा खतरनाक लागतो ना, ऊन काय सांगू, असे चटके लागतात. असं वाटते का ब्लोवरच्या समोर बसलो. हॅलो आम्ही आता खेरवारामध्ये आहोत आणि इथला टेम्परेचर बघा. टेम्परेचर एवढा ऊन आहे, खतरनाक ऊन लागतोय. अशी वाफ लागते ना इथं बेकार. छत्रीच्या आतमध्ये पण वाफ लागते. या काय केलं छत्रीचा तुम्ही? काय रे माझी छत्री बिचारी. द्या माझी छत्री मला परत. काला काय काला नाही, अशी डायरेक्ट फ्राय. हो फ्राय. काय करतेस? राजस्थान. नाही बाबा, राजस्थान मध्ये पण काय करायला काय तिथं? या घेतले 2 पेंडी. मिळाली का कॉफी? कुठं चाललो? कुठे अरे मध्ये आहे कुठं कॉफी? मित्रांनो विषय असा आहे, मी छत्री घेऊन आहे. इथं ऊन आहे, एक पण माणूस छत्री घेऊन नाही. आणि आम्ही छत्री घेऊन आहोत तर सगळे आम्हालाच बघतात. नोटीस करून हसतात, नोटीस करतात, कमेंट मारतात. सगळी जण बघतात. मला लाज वाटायला लागली आता थोड्या वेळात. आणि आम्ही आलो होतो एका मार्केटमध्ये. इथं आम्हाला कॉफी मिळाली तर ठीक, नाही तर मग बघतो पुढे जाऊन. मिळाली तर बेस्ट होईल. चला इथं बघूया जाऊन आहे का. मित्रांनो आम्ही आता आलो आहोत तिकडूनच्या मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये. कोथिंबीर भाजी आम्हाला कोथिंबीर घ्यायची आहे. कैसा आहे हो? तसं काय घ्या. इकडे 10 रुपये आहे, आमच्या इकडे 20 रुपयात मिळते. थोडाच फरक आहे. घेतलीस का? काय फ्री दिले आहेत भाई. तर मित्रांनो शॉपिंग झालेली आहे. थोडीशी भाजी घेतली, मी केले घेतले आणि लिंबू घेतले, कोथिंबीर घेतली. केली डझन मध्ये नाही भेटत, किलो मध्ये भेटतात. सगळ्याच किलो 9 केली भेटतात आपल्या डझन मध्ये. बागा म्हणजे प्राइस 30 आहे, 50 रुपये. तर मित्रांनो इथं वाफ लागतंय खतरनाक. असं वाटते का शेगडी जवळ बसलोय. शेगडीची वाफ येते. नशीब गाडी सावलीत भेटली. पण ती लोक इझी आहे, त्यांना काहीच नाही. अशी गप बसली एकदम. नॉर्मल आहे, आपल्यासाठी नॉर्मल आहे गोष्ट. ठीक आहे, तेच तर राजस्थानची युनिक गोष्ट आहे का इतरी गरमी. चला आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो तुम्हाला लग्नाची जर ऑर्डर असेल, नाही तुमचं लग्न असेल तर तुम्हाला मंगलाष्टका बोलायचे असेल तर आम्ही आहोत. तर तुम्ही आमच्या मंगलाष्टका एकदा डेमो ऐका, मग तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या. चला सुरू करूया आपला आजचा प्रोग्राम. त्याचं नाव आहे याच्यामुळे चुकलो. मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाले मुरडास काय मुरडा चिंता चिंता. डायरेक्ट बनवायची आहे ब्लॉग. मी काही बघेन, माझे पैसे येत नाही बघ. तर मित्रांनो आता आम्ही राजस्थानच्या अजमेर या भागात आहोत आणि आता आपण जेवायला बनवणार आहोत कारण भूक लागली भरपूर. तर चला सुरू करूया जेवण. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या घरून आणलेल्या भाकरी
राजस्थानमध्ये खातो आहोत, मगाशी गुजरातमध्ये खाल्ल्या, आता राजस्थानमध्ये. आम्ही सगळ्या स्टेटमध्ये आमच्या महाराष्ट्रातले भाकरी खाऊ या जेवायला सगळी. तर अशा प्रकारे आमचं सेटअप आहे. मस्त जेवतो आम्ही. तुम्ही पण या, नंदी महाराज पण जेवायला आले बघा. नंदी महाराज अंगावर आली मग. बघू जास्त जवळ जाऊ नको. मराठी भाकरी तिकडेच थांबा. बस ओके. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहोत आमच्या हॉटेलवर. इकडे बघा पूर्ण सँडच आहे आणि हा समोर हॉटेल आणि 7 वाजले आता. आणि हा आहे हॉटेल रूमचा व्ह्यू. चला तुम्हाला हा हॉटेल दाखवतो. त्याचसोबत आता हे बघून घ्या, स्विमिंग पूल आहे आणि आपण पोहणार आहोत स्विमिंग पूलमध्ये नक्कीच. हाय पियेश, कसं वाटलं? मला पण पोहणारच खरं आहे, मी तर पोहणार आहे. आणि तुम्हाला रूम दाखवतोय, असं आहे रूम. थकलोय पण मग नंतर जाऊ आपण मंदिरात. आणि काय बोलशील? थकलीच बेकार ना, तरी गाडीलाही चालवली पोरीनी. आता आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये, थोडासा पोहूया. तर रिपेश, प्रियेश आणि मी आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूलमध्ये. चला या जाऊया. तर मी इथूनच जात आहे. तर मित्रांनो रेडी झालेला आहे. डोले बघा एकदम लाल झालेत. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलो आहोत पुष्कर मंदिराच्या इथं. तर पार्किंगला गाडी टाकली आहे इकडे आणि इथं आता आपण मंदिरात पाया पडायला जायचं आहे. ॲक्च्युली इथं 9ला मंदिर बंद होतं, 8:30 झाले आहेत, अर्धा तास आहे आणि टाईम नाही आपल्याकडे. तर चला पटापट जाऊया. चला पटापट, 8:30ला 8:30 वाटलं, अर्धा तासच आहे. चला फास्ट चला. सगळी तयार झाली आहेत मस्त. आम्ही सगळी तयार झालो आणि पटापट आलो आहोत. हाँ चैनल का नाम अलंकार मात्री. अलंकार मात्री. हाँ आता हूँ पहले जाके मैं मंदिर से, बाद में मिलता हूँ. ओके. तर चला पटापट जाऊन येऊया आधी, मग नंतर तुम्हाला भेटतो. पुढं आहे तर वातावरण सकाळी एवढा गरम होता तर बाबा बाबा, आत्ता एवढं थंड आहे. हा 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 असं झालं. एकदम मस्त वाटते. थंड म्हणजे एकदम मस्त आहे, म्हणजे असं बरं वाटते का बाबा. आणि वारा पण वाजते कंटिन्यू, तर छान वाटते. आणि इकडूनचे सगळे हॉटेल म्हणजे पॅलेस वाटतात, पॅलेस. चला हां, पोरींचंच असतं, पोरींचंच असतं सगळे करे. तर मित्रांनो आम्ही आता मंदिराकडे चाललो आहोत. प्रियेश आणि दिपेश दोघाही मिळून एक घेतला आहे आणि आम्ही एक फुलांची घेत. काय दोघांनी एक घेतलंय. हां, तर चला मंदिर हा बघा, हा मंदिराच्या पायऱ्या आहेत आणि इकडं जायचं आहे. तर चला भेटतो वरती. तर मित्रांनो दर्शन वगैरे करून आलो. आता मस्त आता जेवण बनवायची तयारी चालू आहे. तर चला जेवण बनवतो, जेवतो आणि मग झोपायला जातो. आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि आता जेवण बनवतो आम्ही. चला जेवण बनवूया. मुंबई, महाराष्ट्र. आमच्याकडे छोटावाला गॅस पण आहे. केदारनाथसाठी आणला होता मी हा भक्ती जाण्यासाठी. तर आज याचा आपण हे करूया. आज
कमी कर काय पाहिजे पाठवून मागायचा जो काम चोर हात नाही लावं त्या बसलाय नुसतं नावाला काम तर काय स्वतः उचललं मग चावलुलं. तर जेवण झालेलं आहे. कसं दिसतं जेवण? चला सुरुवात करूया जेवायला. कुक मम्मी कोण? एव्हरीवन्स कुकिंग. भात मी बनवला यसव बास मी दुला बनवला मी दुला मी दोघांनी बनवला. यो काम चोर पाण्याची बाट. तर जेवण झाल्यानंतर भांडी सुकायला ठेवले आहेत मस्त आणि मस्त जेवलो. तर वाजले आहेत 11, पावणे 12 वाजले आहेत आणि मस्त भांडी आणि पाणी पण बघून ठेवलं उद्याला. चला हॅलो गुड नाईट. गुड नाईट. जी जेली बोल बोल बोल. कांदा को काना चावली लाल झाले का? हा अजून लाल आहे का? लाल नाही मग तो लगेच होणार काय. तेल लावलं गरम. नाही गरम नाही तुला लावलंच ना पहिला. आली 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 काय बोललाय तुमचा गाडीत नजर बसवायला. गोर माणूस आयची कोण नाही याची अवस्था झाली. अरे तुमच्या कोणाची येतोच ना माझ्याला जोरात चावल्या. तू कसा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं ना. मित्रांनो पहिला तवा टेकला हातावर आणि लगेच नाही मी काय बोलते पण शांत बसलं तर तवा पण नसतं टेकला आणि मधमाशी पण नसती चावली. मधमाशी जाऊन तर माझा काय म्हण ती येऊन माझ्या तिकडे बोलून असं 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 करायचं ते मग काय असं 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 माझे जर कानावर बसले मग मी का ये बस कानावर माझे. हा बसण्याच्या आधी हरकत चालू होती. नाही 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 कशा बसून बसून जाईल. अवघे गरमी ना अंगावर ब्लँकेट जेव्हा लागलाय. मी कपडे घातलेले शॉर्ट बघा हवा लागल मधमाशी फुल कपडे घालायला लागलं राजस्थानी. अच्छा आता ब्लॉगचा विषय बोल. तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळ उठलो आणि- गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही आमचा व्ह्यू बघू शकता पूर्ण इथला आणि आम्ही आता बसलो नाश्ता करायला. ब्रेकफास्ट आमचा ब्रेकफास्ट आहे आमचे घावणे आणि बटाटी फ्राय. तर घावणे रेडी आहेत आमचे. कुठे आहेत ते दाखव मागं ठेवलं दाखव ना आता दे ना. नको आता नका देऊ खालच कधी. बटाटी कोणी खायची मग नुसते हे बघा गावना तयार केलेले आहे फ्रेश गावना. ओके ओके राजस्थान मध्ये आम्ही कोपरचा गावना खातो. महाराष्ट्राचा गावना खातो. ओके देवन मशाली. मित्रांनो खूप सुंदर असं ढग दिसत आहे आणि समोरच म्हशी आहेत. आणि आम्ही काय करतो जेवायला झोपलो जेवायला काय मस्त हायवे साईडला गाडी लावली तिकडं. अजून 3 तास आणि आम्ही मस्त झोपलो तिथं चटे टाकून. दिल्लीला आलो होतो मी. तर म्हशी जवळ आले आम्ही नाही बसलो ती आमच्या जवळ आली. आम्ही इथंच होतो पहिल्यापासून. आमचे फ्रेंड आहे ते फ्रेंड्स. ते गाडी वाटतं मग अशी थोडं पाणी पडलेला बघणूसा वगैरे टाकलाय आणि जेवण बनवायचं आहे. आम्ही आधी जेवण मस्त इथं सेटअप केलेलं आहे आणि इथं यांचा सेटअप पहिलाच आहे नॅचरल. आणि आम्ही जेवण बनवायला थांबलो तिथं. गोल गोल आले रस्ते असती तिकडे होत्या इथं आल्या. मित्रांनो जेवण झालंय पण भरपूर जास्त ऊन लागायला लागला म्हणून आम्ही आमचा सेटअप तयार केलेला आहे. पिया स्वतःच्या तरी बसला आहे. दाखव बेटा मी किती दाखवू स्वतःला दाखव फोन बॅक कर दिसते का. हा आणि आम्ही इकडे विक्टोरिया बसवली. आली आता. Continue on Delhi, Haridwar Road for 7 kilometers. हा नको घ्यायला. असलं लागलंय. एक घे रे तू पण घे. तर देवभूमि उत्तराखंड में आपका स्वागत है. ये इकडे मागे पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो आता आम्ही देवभूमी उत्तराखंड मध्ये आलो आहोत आणि खूप भारी वाटत आहे. तर चला आपण आपले उत्तराखंडचे सर्व 4 धाम करूया. हर हर महादेव. गाडी इथं कशी आली असते आपली 4 व्हीलर. हा
ओके हा डेंजर आहे बघूया. युके युके युके. मित्रांनो दीपेशने हॉटेल बुक केलं आहे. तो हॉटेल जिथं आहे तो रस्ताच खोदलाय. आम्ही गाडी देवांचं दर्शन बाकी हॉटेलचं दर्शन नाही. आणि जायला बघा कुठून लागतोय ते नंतर माहिती आहे. पण आताच गिर गए भैया जी. चलो आ जाओ जल्दी. हातावर लागलाय का चेक करते. तर अशा प्रकारे आम्ही आलो आहोत इथं. हा. याला सांगितलं बरं एक हॉटेल बुक कर, मी गाडी चालवतो, चांगला वाला घर. तर त्याने असं हॉटेल बघितलंय. केदारनाथ ट्रॅकिंग आमच्या हॉटेल पासूनच सुरुवात झाली. पहिले तो हरिद्वार मध्ये हॉटेल आहे, तो पण हरिद्वार सोडून पुढे. हरिद्वार सिटीच्या बाहेर. ऋषिकेश. हा सॉरी ऋषिकेश सिटीच्या एकदम बाहेर. तर बघा बाहेर असेल तर ठीक आहे. आलो भाईचा पहिला पहाड चढायला लागला गाडीने. तो पण असा का बाबा म्हणजे केदारनाथ त्या साईडला खाई. किलोमीटर. आणि तुम्हाला दोघांना काय वाटतंय मी कुली आहे का? हा दे 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 ही दे. पेड्या पेड्या बाय बाय. पेड्याला पण पिक आहे. ही बॅग घे. चल थँक्यू. हाँ हम आते हैं चल के. तर चला ऋषिकेश की. आणि इथं बघा आपण पाणी वाहतो येतो खूप सुंदर. एकदा पडून झालं जरा लांबच राहा. काय बोलतील. वेदर भारी आहे. हॉटेल खूप आतमध्ये आणलंय. कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग. तर असेच आपले अजून भरपूर ब्लॉग येतील. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत यमुनोत्री.